नमस्कार. अशाच नवनवीन कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी माऊली महाराज करंजीकर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गाताला दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. मागत्याची पुरे धनी आणि कासी उरे, संत उदार उदार भरले अनंत भंडार. तुका म्हणी पोते देवे भरिले नवे रीते, संत उदार उदार भरले अनंत भांडार. पांडुरंगा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची अकोला धामण गाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु मान पूज चरणी साष्टांग मी घातला. विठ्ठला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांनी केलेल्या कार्याचं वर्णन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, संतांनी दुकान घातलेलं आहे, दुकान मांडलेलं आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज एवढं काही विशेषत्वाने तुम्ही सांगायला लागला, संतांनी दुकान घातलं. मान्य आहे, घातलं असेल दुकान, त्या दुकानाचं काही वैशिष्ट्य असेल तर तुम्ही त्या दुकानाबद्दल बोला. दुकानाची काही वैशिष्ट्य काय आहे? एखादं दुकान आणि दुसरं दुकान, दोन्ही दुकानं जर सारखीच असतील तर हे दुकान आहे हे सांगण्याकरिता याच्यातली काहीतरी अपूर्वता वैशिष्ट्य काहीतरी सांगावं लागतं. काय या संतांनी घातलेल्या दुकानाची वैशिष्ट्य आहेत? तुकाराम महाराजांनी अभंगातील 4ही चरणातल्या उत्तरार्धामध्ये या संतांनी घातलेल्या दुकानाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तुकाराम महाराज सांगतात, संतांनी दुकान घातलं. या दुकानाचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे, देती आली असे दान. हे दुकान असं आहे की या दुकानातून प्रत्येक आलेल्या गिऱ्हाईकाला दान केलं जातं, असं हे संतांनी घातलेलं दुकान आहे. बरं ठीक आहे, दुसरं या वैशिष्ट्य या संतांनी घातलेल्या दुकानाचं काय आहे की या दुकानातला माल कधीही कमी होत नाही, भरले अनंत भांडार. हे संतांनी घातलेल्या दुकानाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य काय आहे या दुकानाचं? तिसरं वैशिष्ट्य असं आहे की इथं आलेले जे गिराईक आहे, एखाद्याने माल घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या गिराईकाला माल शिल्लक राहिला नाही अशी भाषा या दुकानामध्ये राहत नाही. कोणीही कधीही आलं तरी त्या प्रत्येकाकरता तेवढाच माल या दुकानामध्ये कायम शिल्लक असतो. धनी आणि काशी उरे हे अभंगातल्या 3ऱ्या चरणातला उत्तरार्ध हे संतांनी घातलेल्या दुकानाचं तिसरं वैशिष्ट्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या अभंगातील संतांनी घातलेल्या दुकानाचं 4थं वैशिष्ट्य असं आहे की या दुकानामध्ये असलेला जो माल आहे तो कधीही नाश पावत नाही, कारण त्या मालाचं नाव असं आहे, तुका म्हणे पोते देवे भरिले नवे रीते. विठ्ठला पवित्र भूमी, पवित्र क्षेत्र आळंदी क्षेत्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थानाने पावन झालेला हा सगळा परिसर. आणि या परिसरामध्ये एका प्रासादिक मठामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचं कारणही असं आहे की सद्गुरू श्री अमृतनाथ स्वामी महाराज यांचा असणारा हा पुण्यतिथीचा उत्सव आणि या उत्सवाचं हे 50वं वर्ष, सुवर्ण महोत्सव. एरवी अनेक वर्ष झालं या उत्सवामध्ये कीर्तनाच्या सेवेच्या निमित्ताने येण्याचा योग येतोय, परंतु यावर्षी थोडीशी भव्यता या उत्सवाला आदरणीय सन्मित्र हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराजांनी या उत्सवाला आणलेली आहे. आळंदी क्षेत्रातील सर्वच पूजनीय मंडळी माझ्या समोर आहेत. वारकरी संप्रदायातील आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी सर्व दिग्गज मंडळी, कलाकार मंडळी, गायकवादक मंडळी माझ्या समोर आहेत. ही सगळी अत्यंत पवित्र या भूमीमध्ये हा उत्सव संपन्न होत असताना माझ्याकडे या उत्सवातली ही कीर्तनाची सेवा गेल्या अनेक वर्षापासून माझ्याकडे आलेली आहे. गेल्या 5-6 वर्षापासून
महाराजांचा स्नेह असल्यामुळे बाबांच्या कृपा आशीर्वादाने अमृतनाथ स्वामींच्या या उत्सवामध्ये सेवा होते. खरं तर आळंदीमध्ये कीर्तन करणं तसं कीर्तनकारावर फार मोठं दडपण असतं. म्हणजे थंडीच्या दिवसात सुद्धा घाम आणायचा असेल तर त्याला आनंदीत आणावं असं आहे. कारण माझ्या समोर बसलेली ही एका होणी बळी रे अशी सगळी मंडळी आहेत. सगळी पूजनीय कीर्तनकार मंडळी, साधक मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व पूजनीय मंडळी माझ्या समोर आहेत. पण तरीही एका पूर्व पुण्याईचा फक्त भाग माझ्या पाठीमागं असल्यामुळे इथपर्यंत सेवेचा योग आला. हे 50वं वर्ष साजरं करतोय. तसं महाराजांचा आमचा स्नेह असल्यामुळे अनेकदा या उत्सवाच्या संबंधाने चर्चा झाल्या. अगदी कोणाचं कीर्तन रात्री करायचं, कोणाचं सकाळी करायचं इथपर्यंत चर्चा झाल्या. नाही असं नाही. आणि इतकं एक वातावरण मुळात आळंदी आहे, त्यामुळे इथं सहज जरी एखादा उत्सव करायचा म्हटला तरी वातावरण तयार होतं. याला कारण आहे ज्ञानोबारांचं अधिष्ठान आहे. याला कारण आहे ज्ञानोबारा इथं प्रत्यक्ष आहेत. सद्गुरू श्री जोग महाराज स्थापित वारकरी शिक्षण संस्थेचा 100 वर्षाचा इतिहास या आळंदीच्या या संपूर्ण आध्यात्मिक वैभवामध्ये भर पाडतोय. आजही आळंदीमध्ये सत्वशील अशी मंडळी आजही वावरताना आपल्याला दिसतात. मी अनेकदा बोलून गेलोय, ज्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं अशी संप्रदायातली जी मोजकी मंडळी आहेत त्याच्यामध्ये एक नाव आहे परमश्रद्धेय सद्गुरू श्री पुरेकर बाबांचा. त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये कायम श्रद्धा आहे. वारकरी संप्रदायातलं एक वैभव म्हणून किंवा संप्रदायाची शिस्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याकडे पाहून आपण काहीतरी आपल्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. कुरेकर बाबांचं वास्तव्य इथं आहे. अनेक मंडळी आहेत, मी कोणाकोणाची नावं घेऊ, अनेक मंडळी अशी आहेत. आणि म्हणून अशा सर्व संत महंतांच्या या पुण्यभूमीमध्ये ही सेवा होत असताना या उत्सवाचं हे 50वं वर्ष या ठिकाणी साजरं करतोय. खरं तर नेटकं नियोजन ज्याला म्हटलं जातं ते उत्सवामध्ये दिसून येतं. मी तर असं म्हणेल, एखाद्याने मला विचारलं की 50वं वर्ष कसं साजरं करायचं, पुरुषोत्तम महाराजांना जाऊन विचार असं म्हणण्यापर्यंत आता माझी भाषा चालली आहे. कारण अगदी नेटकं नियोजन, आणि नियोजनाला खूप महत्त्व असतं. अत्यंत नेटकं नियोजन आदरणीय महाराजांनी केलं. या अभंगामध्ये सुद्धा ज्या अमृतनाथ स्वामी मठाने, ज्या आळंदीने, मला वाटतं की हा अभंग तुकाराम महाराजांनी आळंदीकडे पाहूनच लिहिलेला असेल अशी माझी श्रद्धा आहे. तुकाराम महाराज देहूमध्ये बसले असतील आणि कुणीतरी त्यांना विचारलं असेल की आम्हाला परमार्थातल्या गोष्टी पाहिजेत, कुठं जाऊ? तुकाराम महाराजांनी सांगितलं असेल तू आळंदीला जा, कारण ज्ञानोबारांनी दुकान घातलेलं आहे. त्याच्या पुढे थोडंसं अलीकडल्या काळामध्ये सद्गुरू श्री जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या निमित्ताने घातलेला दुकान. अनेक विद्यार्थ्यांना इथं देती आली अशी दान असंच आहे. इथं आळंदीमध्ये ज्ञानोबाराय देती आली अशी दान, जोग महाराज देती आली अशी दान. अलीकडल्या काळामध्ये ज्या काही मठ परंपरा आज आळंदीमध्ये आहेत, जेवढ्या काही मठ परंपरा आहेत, कारण मी एका परंपरेतून इथं उपस्थित असल्यामुळे, परंपरेच्या चरणी नतमस्तक होणारा मी एक साधक असल्यामुळे जेवढ्या काही मठ परंपरा आळंदीमध्ये आहेत त्या सगळ्या मठ परंपरा घातला दुकान देती आली अशी दान. आणि म्हणून गेली 50 वर्ष झालं ज्या अमृतनाथ स्वामी मठामध्ये अखंड आलेल्याला दान केलं जातं, त्याच दृष्टीने थोडासा विचार करावा म्हणून या अभंगाची योजना केली. मी आपल्याला बोललो की या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सामान्य दुकाने आणि या दुकानातली काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. काहीतरी वैशिष्ट्य असल्याशिवाय मनुष्य ऐकण्याकरता प्रवृत्त होत नाही. आमचे गुरुजी वैकुंठवासी भाऊ असं सांगायचे की काहीतरी अपूर्वता असावी, असं म्हणायचे, काहीतरी अपूर्वता असावी. सामान्य मनुष्यही दुकान घालतो, संतांनी दुकान घातलं, काहीतरी अपूर्वता पाहिजे ना. अपूर्वता म्हणजे काहीतरी वेगळेपणा. माफी मागून एक वाक्य बोलतो, अहो तेही कीर्तन करतात, हेही कीर्तन करतात, नाही हे कीर्तन ॲडव्होकेट आहे, मग चला ठीक आहे म्हणून मी वकील झालो, बरं, दुसरं काहीच कारण नाही. काहीतरी अपूर्वता असावी, आपल्याकडे काहीतरी वेगळेपणा दाखवावा. असं जसं व्यवहारामध्ये प्रत्येक माणूस सांभाळत असतो, तसं तुकाराम महाराज सांगतात संतांनी दुकान घातलं. या दुकानाची काही वैशिष्ट्य तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्या समोर मांडलेली आहेत. विठ्ठल. खरं तर दुकान असा शब्द जेव्हा येतो तेव्हा हा व्यवहाराचा संबंध आला. दुकान म्हटलं की व्यवहार आला. आणि आणखीन एक पुढं वाक्य बोलून जातो, परमार्थ आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी जरी भिन्न भिन्न वाटत असल्या
आमचे गुरुजी वैकुंठवासी भाऊ असं सांगायचे की ज्याला व्यवहार कळतो त्याला परमार्थ कळतो असं म्हणायचे. माणसाला व्यवहार कळाला पाहिजे, व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी कळाल्या पाहिजे. अनेकदा माणसं काही परमार्थाच्या क्षेत्रामध्ये उच्च अनुभूती जरी प्राप्त झालेली असली तरी साध्या साध्या व्यवहारातल्या गोष्टी त्यांना कळतीलच असं काही सांगता येत नाही. काही माणसं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी झाली पण व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी ती विसरून जायची. याच्याकरता पाश्चात्य तत्वज्ञानाचा विचार केला तर आईन्स्टाईनचं चरित्र वाचण्यासारखं आहे, सॉक्रेटिसचं चरित्र वाचण्यासारखं आहे. ही तत्वज्ञानामध्ये माणसं मोठी झाली पण व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून विसरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. मी त्याच्या पुढचं जरा थोडंसं व्यवहारातलं अलीकडलं उदाहरण देतो. माणसाला व्यवहार कळावा. बऱ्याचदा माणसं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी होतात पण व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी त्यांना कळत नाही. BSc अग्री झालेला मुलगा घरी आला, राहुरी विद्यापीठामध्ये BSc अग्री डिग्री प्राप्त झाली आणि डिग्री प्राप्त करून घरी आला. घरी आल्याबरोबर आई वडिलांना आनंद झाला, माझा मुलगा BSc अग्री झालाय, म्हणजे शेती तंत्रज्ञानाने कशी करावी हे चांगलं शिकवेल आम्हाला, म्हणून वडिलांनी गावभर पेढे वाटले. माझा मुलगा BSc अग्री झाला, माझा मुलगा BSc अग्री झाला, गावभर पेढे वाटले. BSc अग्री झालेला मुलगा गावात आला, घरी आला, जात असताना दारातली कुंडी पाहिली आणि त्या BSc अग्री झालेल्या मुलांनी बापाला विचारलं, बाबा या कुंडीमध्ये नांगरटी कशी करायची, काय करता याचे BSc अग्रीला सांगा. BSc अग्री झालेला मुलगा जर कुंडीतल्या नांगरटीचा विचार करत असेल तर शिक्षणाने जरी मनुष्य मोठा झालेला असला तरी व्यवहारातलं शहाणपण मात्र त्याला आलेलं दिसत नाहीये. विठाला व्यवहाराच्या दृष्टीने तुकाराम महाराजांनी हा विषय आपल्या समोर समजून सांगितलेला आहे असं मला वाटतं. तुकाराम महाराजांनी दुकानाचं रूपक आपल्या समोर मांडलं. तुकाराम महाराज सांगतात, संतांनी दुकान घातलं. अहो दुकान म्हटलं की दोन गोष्टी महत्वाच्या आला. एक तर दुकान म्हटलं की त्या दुकानाचा मालक किंवा त्या दुकानातून माल देणारा जो मालक आहे तो एक आला आणि त्या दुकानामध्ये काहीतरी वस्तू घेणारं जे गिराईक आहे ते एक आलं. याचा अर्थ देणारा एक आणि घेणारा दोन. अशा घेणारा आणि देणारा या दोन वस्तू सिद्ध होतात तेव्हा दुकान नावाचा व्यवहार घडत असतो. दुकान म्हटलं की फक्त देणारा असेल तर दुकानातला व्यवहार चालत नाही किंवा फक्त घेणारा असला तर दुकानातला व्यवहार चालत नाही. एखादी दुकान उघडून ठेवलं, देणारा तयार आहे पण घ्यायला कोणीच त्याच्याकडे गेलं नाही, दुकान चालत नाही. घेण्याकरता एखादा मनुष्य तयार आहे परंतु त्याला जे पाहिजे असं दुकान कधी भेटलं नाही, दुकानाचा नावाचा व्यवहार चालत नाही. म्हणजे दुकान म्हटलं की एक देणारा असावा आणि दुकान म्हटलं की एक घेणारा असावा. थोडक्यात बोलतो, जिथं देणं घेणं असतं त्याला व्यवहार म्हणायचं. विठाला ही झाली साधी भूमिका. आणखीन एक भूमिका याच्यातून थोडीशी उच्च कोटीची भूमिका मांडतो. जो देणारा आहे त्याच्याकडे भरपूर आहे किंवा तो पूर्ण आहे म्हणून तो देणारा असं त्याचं नाव ठरलं जातं. जो घेणारा आहे त्याच्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून त्याच्याकडे घेणारा असं नाव त्याचं ठरलं जातं. मी आणखीन सोप्या भाषेत बोलतो, देणारा त्याच्याकडे सगळं आहे आणि घेणारा त्याच्याकडे काहीतरी नाही म्हणून घेण्याची भूमिका तयार होते. जाऊ द्या, तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर देणारा हा पूर्ण आहे आणि घेणारा हा अपूर्ण आहे. थोडी तत्वज्ञानाची भाषा ऐकायची झाली तर देणारा हा पूर्ण आहे आणि घेणारा हा अपूर्ण आहे. मला या दोनच भूमिका प्रस्तावनेमध्ये सांगायच्या आहेत. देणारा पूर्ण नेमकं कसा आणि घेणारा अपूर्ण नेमकं कसा. मी हे देणं आणि घेणं का सांगायला लागलोय, कारण तुकाराम महाराजांनी घातला दुकान असा शब्द वापरलेला आहे. देणारा पूर्ण आहे, घेणारा अपूर्ण आहे. आता प्रश्न असा आहे, देणारा पूर्ण असेल तर मुळात पूर्ण कशाला म्हणायचं याची व्याख्या पहा आणि मग अपूर्ण कशाला म्हणायचं याची व्याख्या पहा. नेमकं पूर्ण म्हणायचं कोणाला, पूर्ण या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय करायचा. या अभंगाकडे जर बघितलं तर इथं नेमकं देणारा पूर्ण आहे ते देणारे नेमकं कोण आहे आणि घेणारा अपूर्ण आहे तो घेणारा नेमकं कोण आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर घेणारा अपूर्ण असलेला जीव आहे आणि देणारे पूर्ण असलेले संत आहेत. मग पूर्ण या शब्दाचा अर्थ नेमकं काय करावा मी महाराजांच्याच भाषेमध्ये सांगतो. पूर्ण कशाला म्हणायचं. नाथ महाराजांनी याच्याकरता आपल्याला एक व्याख्या अशी सांगितली आहे, दुसऱ्याचं मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्यालाच पूर्ण म्हटलं जातं. एका जनार्दनी संत
मनोरथ माझं मनोरथ पूर्ण करती विठ्ठल. स्वामींना कोणाला उतरणी लागती किंवा कोणाला उतरवायचं हे दोन्ही माहित आहे. आता आमच्याकडे फळ परंपरेमध्ये उतरणीशिवाय पुढे बोलताच येत नाही. बऱ्याचदा उतरणी घ्या म्हणून सांगावं लागतं, उतरल्यानंतर सुद्धा सांगावं लागतं. पूर्ण करीती मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. नाथ महाराज आम्हाला असं सांगतात, दुसऱ्याचं मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याला पूर्ण म्हणा. मला दोनच शब्द या संबंधाने सांगायचे. संत पूर्ण आहेत आणि जीव अपूर्ण आहे. ठीक आहे, संतांच्या पूर्णत्वाबद्दल पुढे बोलेल, पण जीव अपूर्ण आहे. जीव अपूर्ण आहे नेमकं जीवाच्या ठिकाणी अपूर्णता सांगितली. त्याच्या पुढे आणखीन थोडासा विचार करायचा झाला तर अपूर्णातली अपूर्णता वेगळी आणि अपूर्णातली पूर्णता वेगळी. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर अज्ञानाचं अज्ञान ही एक भूमिका आणि अज्ञानाचं ज्ञान ही दुसरी भूमिका. तत्वज्ञानाने आम्हाला असं सांगितलं, अज्ञानाचं अज्ञान असलेली एक भूमिका समाजामध्ये दिसून येते आणि अज्ञानाचं ज्ञान असलेली दुसरी भूमिका समाजामध्ये दिसून येते. आणि जरा थोडं तत्वज्ञानाच्या दृष्टीने तिसरं ऐकायचं झालं तर ज्ञानाचं ज्ञान असलेली तिसरी भूमिका समाजामध्ये दिसून येते. याचा खुलासा विस्ताराने भरपूर करता येईल. अज्ञानाचं अज्ञान, याला सोप्या भाषेत बोलायचं झालं तर अज्ञानाचं अज्ञान म्हणजे काय? आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा ज्याला कळत नाही त्याचं काहीच काम नाही आळंदीत. आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा ज्याला कळत नाही त्याचं काही काम परमार्थामध्ये राहत नाही. अज्ञानाचं अज्ञान याला म्हणा. अज्ञानाचं ज्ञान कशाला म्हणायचं? तत्वज्ञानाने त्याचा अर्थ सांगितलाय, आपल्याला काही कळत नाही, कमीत कमी हे ज्याला कळतं त्याला अज्ञानाचं ज्ञान असं म्हटलं जातं. आपल्याला काही कळत नाही, मी पुढे बोलू का? आपल्याला काही कळत नाही एवढं तरी माणसाला कळावं हो. आणि आपल्याला काही कळत नाही हे कळालं म्हणजे आपल्याला काय कळून घ्यायचं असतं हे कळत असतं. विठाला जीव अपूर्ण सांगितला. जीवाच्या ठिकाणी अपूर्णता येण्याची कारणं काय? वेदांत शास्त्राने आम्हाला असं सांगितलं, जीवाच्या ठिकाणी असलेली अपूर्णता पंचक्लेशाच्या मुळे आहे असं शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं. आणि त्याच्यातल्या पंचक्लेशाचा विचार मांडत असताना अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशाचा विचार मांडला. अविद्या आहे, अस्मिता आहे, राग आहे, द्वेष आहे आणि अभिनिवेश या पंचक्लेशाचा चिंतन शास्त्राने विस्ताराने केलेला आहे. जीव अपूर्ण आहे, जीव अपूर्ण आहे, जीव अपूर्ण आहे याचा अर्थ जीव दुःखी आहे म्हणून तो घेणारा ठरला. जीव अपूर्ण आहे याची काय कारणं सांगता येतील? मी 3 कारणं वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो. एक मानसशास्त्राच्या दृष्टीने सांगतो, एक व्यवहाराच्या दृष्टीने सांगतो आणि एक वेदांताच्या दृष्टीने सांगतो. ऐका, जीव अपूर्ण आहे याचा पहिला विचार आपल्याला करता येईल मानसशास्त्राच्या दृष्टीने. कल्पनेमध्ये अखंड रमणारा जीव आहे म्हणून जीवाच्या ठिकाणी दुःख आपल्याला दिसून येतं. ऐका, जीव अपूर्ण आहे याचा विचार मांडत असताना कायम कल्पनेमध्ये रमणारा जीव आहे. जीवाचा विचार केला तर जीव आणि कल्पना या दोन्हीचा अगदी जवळून संबंध आहे. मी माझी भाषा बोलत नाही, नाथ महाराजांनी झाला जीव, माया उपाधी शिव बोली जे. नाथ महाराजांनी ईश्वर आणि जीव या 2 शब्दांची व्याख्याच आम्हाला असं सांगितली. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जे. पंचदशीकारांनी हाच विचार आपल्याला पंचदशीमध्ये असा सांगला, मायाभासेन जीवेशो करोती ती श्रुतत्वतः कल्पिता वेव जीवेशो ताभ्याम सर्वम प्रकल्पितम.
मूळ असलेलं ब्रह्मचैतन्य, त्याला जेवढ्या अंशामध्ये अविद्या नावाची उपाधी लागली जाते त्याला जीव असं म्हटलं जातं. आणि मूळ असलेलं ब्रह्मचैतन्य, त्याला जेवढ्या अंशामध्ये माया नावाची उपाधी लागली जाते त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. ही जीव आणि ईश्वर शब्दाची व्याख्या सांगितली. त्याच्यातला पहिला विचार नाथ महाराज आम्हाला सांगतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव. मानसशास्त्राचं एक मत सांगतो. मानसशास्त्र आपल्याला असं सांगतं की अखंड जीवाच्या ठिकाणी दुःख येण्याला कारण जीव अखंड कल्पनेमध्ये रमतोय. उदाहरण सोपं देतो आपल्याला. एखादा शिष्य एखाद्या गुरुजींकडे गेला आणि म्हणायला लागला, गुरुजी माझ्या जीवनामध्ये फार दुःख आहे हो, या दुःखातून बाजूला पडण्याकरता काहीतरी उपाय सांगा. गुरुजींना विचारलं, काहीतरी उपाय सांगा, खूप दुःख आहे, काहीतरी उपाय सांगा. गुरुजींनी सांगितलं, थांब म्हटलं, मी तुला एक उदाहरण देतो, ऐक म्हटले. ऐका माझं बोलणं, मानसशास्त्राच्या दृष्टीने बोलतोय. मानसशास्त्र आम्हाला असं सांगतं, अखंड जीव कल्पनेत राहतोय म्हणून जीव दुःखी आहे, म्हणून अपूर्ण आहे, म्हणून घेणारा ठरला. मला इथपर्यंत घेऊन यायचं आहे. दुःख अनंत आहे, काहीतरी याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. गुरुजींनी सांगितलं, तू एक कल्पना कर. म्हटले काय? मी तुला एका खोलीमध्ये घेऊन गेलोय. तो म्हटला बरं. खोलीमध्ये घेऊन गेलो, तुला एका खुर्चीवर बसविलं. तो म्हटला बरं. ज्या खुर्चीवर बसवलेलं आहे ना, त्या खुर्चीवर एक टांगती तलवार ठेवलेली आहे आणि त्या तलवारीची दोरी हळूहळू तुटायला लागलेली आहे. ती तलवार कधी तुझ्या डोक्यामध्ये पडेल सांगता येत नाही. कल्पना कर, तू काय करशील? तो म्हटला, अहो गुरुजी, तलवार डोक्यावर पडणार आहे हे कळाल्याबरोबर मी ताबडतोब खुर्चीवरनं उठून जाईल. काय करशील मग, काय विचारता? गुरुजींनी सांगितलं, तुझे पाय बांधलेत, आता बोल काय करशील? कल्पना कर, काय करशील? तो म्हटला, मी हाताने पाय सोडून टाकेल. नाही, तुझे हातही बांधलेत, बोल म्हटले, आता कल्पना कर, काय करशील? तो म्हटला, मग पाय बांधले असतील, हात बांधले असतील तर मी मोठ्याने हाक मारेल, कोणाला तरी सांगेल, मला सोडा म्हणून हाक मारेल. नाही, कल्पना कर, तुझं तोंडही बांधले, आता बोल काय करशील? ती तलवार तुटायला लागली, कधी तुझ्या डोक्यात पडेल सांगता येत नाही. तुझे हात बांधले, तुझे पाय बांधलेत, तुझं तोंड बांधलंय, काय नेमकं करशील? तो अस्वस्थ झाला. तो म्हणायला लागला, गुरुजी माझे हात बांधले, पाय बांधले, तोंड बांधलं, तलवार माझ्या डोक्यावर पडायला लागली आहे, मी अस्वस्थ झालोय गुरुजी, मला कळेना मी काय करू? गुरुजींनी सांगितलं, ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, दुसरं काहीच करू नको. मानसशास्त्राने काय सांगितलं बघा, ही कल्पना आहे, एवढी डोक्यातून बाजूला काढ, तुला दुःख होणार नाही. जसं हे उदाहरण आहे तसं वास्तवतेमध्ये विचार करा. हे सगळं जग म्हणजे एक कल्पना आहे. हे जेव्हा माणसाच्या मनात भरतं आणि ही कल्पना डोक्यातून काढायचा जेव्हा विचार येतो तेव्हा दुःख येण्याचा प्रश्नच येत नाही. विठ्ठल अखंड कल्पनेमध्ये वावरतोय तो जीव आहे म्हणून तो दुःखी आहे, म्हणून तो अपूर्ण आहे, म्हणून तो घेणारा आहे. मला इथपर्यंत घेऊन जायचं आहे. घेणारा हा नाही विचार पटला, मी दुसरा विचार सांगतो. अखंड कामनेमध्ये राहणारा जीव आहे, याच्याकडे लक्ष द्या. व्यवहार आम्हाला असा सांगितला जातो, जीवाच्या ठिकाणी अखंड कामना आहे. ज्ञानोबरायांची भाषा स्पष्ट आहे, आशा जैसी दुःखाते. ज्ञानोबराय स्पष्ट सांगतात, जिथं जिथं आशा आहे तिथं तिथं दुःख ठरलेलं आहे. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना सांगतात, इच्छादयो यथा दुःखम इच्छा शांतिर यथा सुखम. याच्यावरचं सगळं चिंतन जर वाचायचं झालं तर जिथं जिथं इच्छा आहे तिथं तिथं दुःख ठरलेलं आहे. जिथं जिथं कामना आहे तिथं तिथं दुःख ठरलेलं आहे. कामना म्हटलं की दुःख आलं. मी जरा मराठी भाषेतली थोडासा विस्तार करून पुढे जातो. कामना या शब्दाचा अर्थ आपण सामान्य पद्धतीने असा अर्थ करतो, सामान्य प्रपंचातल्या विषयाची इच्छा जिथं निर्माण होते त्याला म्हटलं जातं कामना. बरोबर आहे की नाही? पहा, प्रापंचिक वस्तूविषयीची इच्छा निर्माण जिथं होते त्याला म्हटलं जातं कामना. याला ज्ञानोबरायांनी विषय सुख असं म्हटलंय. आणि या विषय सुखाला ज्ञानोबराय सुख म्हणायला तयारच नाहीत. मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. सोडा पुढचं. पण मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे, जिथं जिथं विषय सुख आहे त्याला कामना म्हटलं जातं. जिथं जिथं इच्छा प्रापंचिक वस्तूची आहे त्याला कामना म्हटलं जातं. कामना शब्दातून हा अर्थ निघतो. बरं, मी एका लेखामध्ये वाचलं, खरं खोटं मला माहीत नाही, परंतु मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. कामना या शब्दाचा अर्थच फार गमतीचा सांगितलाय. मराठी भाषेमध्ये विग्रह केला जातो. आपल्याकडे प्रत्येक शब्दाचे अर्थ पाहिले जातात. या शब्दाचा जर विग्रह करायचा झाला तर काम अधिक ना बरोबर कामना असा विग्रह करावा लागेल. आणि या काम शब्दाचा सुद्धा जर विग्रह करायचा झाला तर क अधिक आम अधिक ना बरोबर कामना असा शब्द तयार होईल. बरोबर आहे की नाही? बघा, चुकलं तर मला सांगा बरं का, मी तुमच्या समोर मांडायला लागलोय खरं. क अधिक आम अधिक ना बरोबर कामना असा शब्द तयार झाला. क एक अक्षर आहे, दुसरं आम एक शब्द आहे आणि तिसरा ना हा शब्द आहे. पहा तुम्ही आता, क म्हणजे काय, आम म्हणजे काय आणि ना म्हणजे काय हे कळालं म्हणजे कामना शब्दाचा अर्थ कळाला. क या शब्दाचा अर्थ पहा,
आम या शब्दाचा अर्थ पहा आणि ना या शब्दाचा अर्थ पहा. मी जे एका ठिकाणी वाचलेलं फक्त आपल्या समोर मांडतोय. चुकीचं आहे का बरोबर आहे हे तुम्ही ठरवावं म्हणून मांडतोय. बरोबर आहे असं म्हणून मांडत नाही, पण एक आला अर्थ डोक्यात, त्याचा अर्थ योग्य आहे. ते शब्दाचे अर्थ तसेच निघतात का मला माहित नाही, पण अर्थ पहा तुम्ही कसा काढताय. क या शब्दाचा अर्थ काय, आम या शब्दाचा अर्थ काय आणि ना या शब्दाचा अर्थ काय. मराठी भाषेमध्ये त्याचे अर्थ असे आपल्या समोर दिले जातात. क या शब्दाचा अर्थ सांगताना सुख असा सांगितला. कम नाम सुखाहा प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहित आहे. कम नाम सुखाहा. क या शब्दाचा कम नाम ब्रह्म, कम नाम सुख, अमरकोशामध्ये हे सगळे अर्थ प्रसिद्ध आहेत. क या शब्दाचा अर्थ झाला सुख. मला 3 शब्द ठेवायचे आहेत. एक क आहे, दुसरा आम आहे आणि तिसरा ना आहे. याच्यातला क या शब्दाचा अर्थ झाला सुख. आम दुसरा शब्द आहे आम. आम या शब्दाचा अर्थ आयुर्वेदामध्ये आमाशय पित्ताशय या संबंधाने केला जातो कच्च. आमाशय या संबंधाने आम या शब्दाचा अर्थ केला जातो कच्च. म्हणजे क या शब्दाचा अर्थ झाला सुख, आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च. आता राहिला शब्द कोणता फक्त ना. ना या शब्दाचा या प्रत्ययाचा अर्थ सांगत असताना तत्वज्ञानाने अर्थ असा सांगितलाय अभिलाषा किंवा इच्छा असा अर्थ सांगितला. म्हणजे क या शब्दाचा अर्थ झाला सुख, आम या शब्दाचा अर्थ झाला कच्च आणि ना या शब्दाचा अर्थ झाला अभिलाषा. बरोबर आहे. पुन्हा आणखीन सांगतो. क अधिक आम अधिक ना. क म्हणजे झालं सुख, आम म्हणजे झालं कच्च आणि ना म्हणजे झाला अभिलाषा. खालचे शब्द जर वाचायचे झाले तर सुख, कच्च आणि अभिलाषा. याचा अर्थ काय, कच्च्या सुखाची इच्छा जिथं निर्माण होते त्याला म्हणायचं कामना. विठ्ठल तो अर्थ आणि निघालेले अर्थ याच्यात काही तफावत आहे का बोला. विषय सुख म्हणजे काय आहे, कच्चच आहे आणि विषय सुखालाच कामना म्हटलं जातं. आणि या कामनेमध्ये राहणारा जो जीव आहे तो दुःखी आहे, तो अपूर्ण आहे, म्हणून तो घेणार आहे. विठ्ठल जाऊ द्या, हे नाही कळालं मी तिसरा अर्थ सांगतो. 2 अर्थ सांगून आलो. कल्पनेत अखंड वावरणारा जीव आहे म्हणून तो अपूर्ण आहे. एक, कामनेमध्ये अखंड वावरणारा जीव आहे म्हणून तो अपूर्ण आहे. 2, मी तिसरा अर्थ आपल्या समोर मांडतो. अविद्येचा संपर्क असलेला हा जीव आहे म्हणून तो जीव अपूर्ण आहे. आता ऐका, अविद्येचा संपर्क किंवा अज्ञानाने युक्त तो जीव आहे म्हणून त्याला अपूर्ण म्हणा. आपण आत्ताच प्रमाण ऐकून आलो. कल्पना अविद्या तेने झाला जीव, अज्ञान नावाची उपाधी. आता प्रश्न निर्माण होतो, जीवाच्या ठिकाणी हे अज्ञान आहे म्हणजे नेमकं काय आहे. आता जी वेदांतशास्त्र शिकणारी माझ्या समोर मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असेल की अज्ञान या शब्दाचा अर्थ करत असताना आत्मस्वरूपाच्या अज्ञानाच्या संबंधाने तत्वज्ञानाने काय चिंतन केलंय. या अज्ञान शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा. अज्ञान म्हणायचं कशाला. अज्ञान या शब्दालाच अविद्या असं म्हटलं जातं. अविद्या काय, अज्ञान काय, माया काय, एकार्थवाची शब्द सगळे. अविद्या बघा तुम्ही, अविद्या म्हणायचं कशाला. या अविद्या शब्दाचा विचार मांडत असताना मी 2-3 अर्थ सांगतो आपल्याला. रामायणातून एक अविद्या शब्दाचा अर्थ सांगतो, वेदांतातून एक अविद्या शब्दाचा अर्थ सांगतो आणि व्यवहारातून एक अविद्या शब्दाचा अर्थ सांगतो. तिन्ही अर्थ डोळ्यासमोर घ्या. मी हे सांगायला लागलोय कशाला. अविद्येने युक्त जीव आहे म्हणून तो अपूर्ण आहे, म्हणून तो दुःखी आहे, म्हणून तो घेणार आहे. मला पुन्हा घेणारा शब्दाकडे जायचं आहे, कारण घेणारा हे सिद्ध झाल्याशिवाय देणारा हे सिद्ध होत नाही आणि घेणारा आणि देणारा सिद्ध झाल्याशिवाय दुकान घातलं जात नाही. विठ्ठल विठ्ठल. आलं का लक्षात. पहा, मी पुन्हा दुसरा अर्थ आपल्या समोर मांडतोय. नेमकं जीवाच्या ठिकाणी जी अविद्या आहे ती अविद्या म्हणजे काय. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये या अविद्या शब्दाचा अर्थ सांगितलाय. ओबी सांगतो आपल्याला. नाथ महाराजांनी रामायणामध्ये कौसल्या कोणाला म्हणायचं, सुमित्रा कोणाला म्हणायचं, कैकेयी कोणाला म्हणायचं आणि मंथरा कोणाला म्हणायचं या चौघींच्या व्याख्या केलेल्या आहेत. ऐका, एकनाथ महाराज आम्हाला सांगतात कौशल्या कोणाला म्हणायचं, सुमित्रा कोणाला म्हणायचं, कैकेयी कोणाला म्हणायचं आणि मंथरा कोणाला म्हणायचं. एकच ओवी सांगतो, फार तात्विक ओवी. नाथ महाराजांची भाषा अशी आहे. कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या, मंथरा ती पाशी. नाथ महाराजांची अशी ओवी आहे. कौसल्या म्हणजे कोण आहे, सद्विद्या. सुमित्रा म्हणजे कोण आहे, शुद्ध मेधा. कैकेयी म्हणजे कोण आहे, अविद्या, माझा विषय इथं येतोय. आणि मंथरा म्हणजे कोण आहे, कुविद्या. सगळ्या शब्दाचे अर्थ पहा. कौसल्या म्हणजे कोण आहे, सद्विद्या. सद या शब्दाचा अर्थ तत्वज्ञानाने काय केला, ब्रह्म. सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. कौसल्या म्हणजे कोण, साक्षात ब्रह्मविद्या. विस्तार करायची गरज नाही आपल्याला. अविद्या कैकेयी तिथपर्यंत जायचं आहे. कौसल्या ती सद्विद्या. पहिला मुद्दा सोडा.
सद्विद्या आहे. अहो सद्विद्या आहे म्हणून तर सद असलेला परमात्मा तिच्या पोटी जन्माला आला ना. त्याच्याशिवाय सद कसं काय असेल ते. कौसल्या म्हणजे ब्रह्मविद्या, एक मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, सुमित्रा म्हणजे कोण आहे? शुद्ध मेधा. मेधा या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. शुद्ध बुद्धीची जी आहे ती सुमित्रा. एका लेखामध्ये, रामायणातल्या एका लेखामध्ये फार गोड चिंतन केलंय. सुमित्रेबद्दल बोलत असताना एक कथा अशी सांगितली जाते. लक्ष्मण जेव्हा प्रभू रामचंद्राबरोबर वनवासाला जायचं आहे ही परवानगी घेण्याकरिता सुमित्रा मातेकडे जातात. ऐका, रामायण दुपारी आपण ऐकतोय, आदरणीय महाराजांच्या मुखातून फार गोड रामायण ऐकतोय. फक्त भावार्थ रामायणातला एक मला भाव आठवला म्हणून सांगतो. लक्ष्मण जेव्हा वनवासाला जाण्याकरिता सुमित्रा मातेची परवानगी घेण्याकरता जातो आणि सुमित्रा मातेला सांगतो, आई रामचंद्र प्रभू बरोबर 14 वर्ष वनवासाला जायचं आहे, जाऊ का? रामचंद्र प्रभू 14 वर्ष वनवासाला निघालेले आहेत, मलाही जायचं आहे, जाऊ का? कोण म्हणतायत? लक्ष्मण. कोणाला? सुमित्रा मातेला. सुमित्रा मातेने हे जेव्हा ऐकलं तेव्हा सुमित्रा मातेच्या मुखातले शब्द वाल्मिकी रामायणाने फार गोड सांगितलेले. सुमित्रा माता लक्ष्मणाकडे पाहते आणि म्हणते, लक्ष्मणा, रामचंद्र प्रभू बरोबर 14 वर्ष वनवासाला जाऊ का? ही परवानगी घेण्याकरता तू माझ्याकडे आला ना. मग ऐक म्हटले, माझी परवानगी न घेता रामचंद्र प्रभू बरोबर 14 वर्ष वनवासाला जर तू गेला असता तर माझा पुत्र शोभला असता म्हटले. माझी परवानगी घेण्याकरता येतोस रामाबरोबर जाताना? अरे रामचंद्र प्रभू बरोबर जायचं असेल तर माझ्या सुद्धा परवानगीची गरज नाही. रामचंद्र प्रभू वनवासाला जायचं असेल तर आईच्या सुद्धा परवानगीची गरज नाही. का? आपण जातोय कोणाबरोबर तो जर समर्थ असेल तर कोणाच्याच परवानगीची गरज नाही. रामचंद्र प्रभू बरोबर जायचं असेल तर परवानगीची गरज नाही. महाराज, मला कळत नाही तरी पण लोक, एखाद्याला जर मी म्हटलं, बघा तुम्ही लोक पालखी सोहळ्याच्या वेळेला अगोदर प्रत्येकाला वाटत आपण पालखी सोहळ्यात जायचं, चालत जायचं, आणि तो बायकोला विचारतो, जाऊ का मी पालखी सोहळ्यात? तिची परवानगीची काय गरज आहे महाराज? तिच्या परवानगीची गरज? अरे जायचंय कोणाबरोबर? माऊली बरोबर. ज्ञानोबराबरोबर जायचं असेल, तुकोबराबरोबर जायचं असेल तर बायकोच्या परवानगीची ती काय गरज आहे? कारण घेऊन जाणारे जर समर्थ असतील तर घरातल्या कोणाच्याच परवानगीची गरज नाही. विठ्ठल. पालखी सोहळ्यामध्ये आपण सगळी चालणारी मंडळी आहेत. आदरणीय महाराज माझ्या समोर आहेत, राजभाऊ महाराज माझ्या समोर आहेत. पालखी सोहळ्यामध्ये चालणारा एकतरी वारकरी असा दाखवा की ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आले, काहीतरी संकट आले, काहीतरी आले, असं एकतरी दिसून येतो का? उलट त्याच्या पुढे बोलू का, दुःख आली तरी त्या दुःखाला दुःख न म्हणता त्या दुःखाचं पर्यवसन सुखामध्ये करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला वारकरी म्हटलं जातं. दुःखाचं पर्यवसन सुखामध्ये करण्याचं सामर्थ्य मान्य आहे. आरंभाला आम्हाला कधी कधी दुःख पडतात, कधी व्यवस्था आम्हाला राहण्याची असते नसते, आंघोळीची व्यवस्था असते नसते, काही हरकत नाही. परंतु जसं जसं आपण वारकरीच्या जवळ जातो तसं तसं भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. पालखी सोहळ्यामध्ये अनंत व्यवस्था, अनंत आपल्याला अडचणी येतात. मी त्याच्या पुढे सांगू का, मी नेहमी एक अर्थ सांगत असतो, माफी मागून बोलतो महाराज, पण पालखी सोहळा म्हणजे मी असं सांगत असतो, ओळखीची माणसं सुद्धा ओळख दाखवत नाही, त्याचं नाव पालखी सोहळा असं मी करत असतो. बघा तुम्ही, ओळखीची माणसं सुद्धा ओळख दाखवत नाही त्यावेळेस. का? आपली आपण करा सोडवण एवढंच प्रमाण सगळ्याला पाठ असतं. आपली ओळखी आपणच घ्यायची असते. आपणच तिथं कोण महाराज नाही, तिथं कोण नाही, काही नाही, काही नाही, सगळे समान असलेला एकमेव पालखी सोहळा म्हणजे ज्ञानोबारांचा पालखी सोहळा. विठ्ठल. काय परवानगीची गरज आहे? माऊली बरोबर जायचं आहे, तुकोबाराबरोबर जायचं आहे, परवानगीची काय आवश्यकता आहे? काही आवश्यकता नाही. सुमित्रा माता म्हणते माझी परवानगीची सुद्धा गरज नाही. मला वाक्य तुम्हाला पुढचं असं सांगायचं होतं, सुमित्रा माता जर लक्ष्मणाला सांगते की रामचंद्र प्रभूबरोबर जायचं असेल तर माझ्या सुद्धा परवानगीची गरज नाही, याचा अर्थ सुमित्रा माता काय आहे हे कळालं म्हणजे लक्ष्मण काय आहे हे कळेल. म्हणून सुमित्रा ती शुद्ध मेधा. मी 2 अर्थ सांगितले आतापर्यंत, कौसल्या, दुसरा सुमित्रा. मला तिसरा महत्वाचा अर्थ सांगायचा आहे, कैकेयी ती अविद्या. मी कशा करता सांगायला लागलोय, जीव हा अविद्येने युक्त आहे, तिथं मला बोलायचं आहे. अविद्या, अविद्या शब्दाचा अर्थ काय? नाथ महाराज सांगतात, कैकेयी जे रामायणातलं पात्र आहे का नाही तीच अविद्या आहे. आता पुढचं बोलतो, कैकेयी म्हणजे कोण? वेदांतातली अविद्या. आणि वेदांतातली अविद्या म्हणजे कोण? रामायणातली कैकेयी. कळलं का? पहा, कैकेयी कैकेयी कोण आहे हे बघायचं झालं तर वेदांत शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी अविद्येचं चिंतन करावं म्हणजे कैकेयी काय आहे ते कळेल. किंवा वेदांत शास्त्रातलं चिंतन करणाऱ्या माणसाला अविद्या अविद्या म्हणून जर काही प्रश्न पडला तर त्यानं रामायणातल्या कैकेयीचं चरित्र वाचावं म्हणजे अविद्या काय आहे हे कळेल. कैकेयी ती अविद्या. मी आपल्याला बोलतो, एखाद्याला कैकेयी म्हटलेलं तरी चालतं का? आवडतं का? तू कैकेयी असं म्हटलं तरी कुणाला कैकेयी नाव खेळ, बरं जाऊ द्या हो,
इथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत. आपल्या गावामध्ये म्हणा किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणा, कोणती तरी एखादी बाई अशी आहे का जिचं नाव कैकई आहे? कैकई नावाची बाई एकतरी शोधून सापडेल का आपल्याला? हा ठीक आहे, कैकईच्या स्वभावाच्या अनेक सापडतील, ती गोष्ट निराळी, ते काही बोलायचं नाही. आपण सगळे सामान आहोत, तिथे काही बोलायचं नाही कोणाला. पण कैकई नाव कोणाला तरी आवडेल का? नाही. कैकई ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासे. मला पुढला विचार सांगायचा नाही. मंथरेचं वर्णन करताना कुविद्या असं केलं, म्हणजे अविद्या या शब्दाचा विचार मांडताना कैकई असा शब्द वापरला. कैकईचं चिंतन केलं किंवा कैकईचं चरित्र पाहिलं तर अविद्या कशी दुःखदायक आहे हे माणसाला कळतं. आणि या अविद्येने युक्त जीव आहे म्हणून तो अपूर्ण आहे आणि म्हणून तो घेणारा ठरला. विठ्ठल अविद्या शब्दाचा एक अर्थ सांगितला, कैकई ती अविद्या. नाही पटला, मी दुसरा अर्थ सांगतो. अविद्या शब्दाला अज्ञान असं म्हटलं जातं. ऐका, अविद्या शब्दाला अज्ञान असं म्हटलं जातं. आणि या अज्ञानाचं चिंतन करत असताना वेदांतांनी चिंतन असं केलंय, अनादि भाव रूपत्वे सती ज्ञान बाध्यत्वम अज्ञानत्वम. अज्ञान शब्दाचं लक्षण करताना जे अनादि आहे, भावरूप आहे, ज्ञानाने बाध्य आहे, त्याला अज्ञान म्हटलं जातं. मी याचा सगळे विस्तार करत नाही. जे वेदांत शास्त्र अभ्यास करणाऱ्या मंडळींना माहीत असेल, अनादि का म्हणायचं, भावरूप का म्हणायचं, ज्ञानाने बाध्य का म्हणायचं. याला तर्कसंग्रहाच्या भाषेमध्ये पदकृती असं म्हटलं जातं. फक्त अनादि शब्द ठेवला तर काय अडचण आहे, फक्त भावरूप शब्द ठेवला तर काय अडचण आहे, आणि फक्त ज्ञानाने बाध्य असं म्हटलं तर काय अडचण आहे. अशी पदकृती आपल्याला तर्कसंग्रहाने सांगितलेली आहे. जाऊ द्या, त्याचाही विस्तार करायचा नाही. अज्ञान या शब्दाचा विचार मांडत असताना वेदांतांनी जे अनादि आहे, भावरूप आहे आणि ज्ञानाने बाध्य आहे त्याला अज्ञान म्हणालं. नाही कळालं, मी दुसरं सांगतो. जे विकल्प ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. कळालं का? पहा. नाही, मी तिसरं सांगतो. जे विपरीत ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. तसं नसून तसं वाटतं त्याला अज्ञान म्हटलं जातं. रज्जू सर्पाकार याच्याकरता दृष्टांत दिला जातो. हेही नाही कळालं तर अगदी सोपं बोलतो. अज्ञान या शब्दातला अ बाजूला काढा आणि अ या शब्दाचा अर्थ आहे अपूर्ण. ज्याच्याकडे अपूर्ण ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. कळालं का? आता तरी पहा. जे अपूर्ण ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. अपूर्ण ज्ञान त्याला अज्ञान म्हणायचं. आता हे अपूर्ण ज्ञानाला कसं अज्ञान म्हणायचं? उदाहरण सोपं देतो. गुलाबाचं फुल आहे, ते तुमच्याही हातात आहे आणि माझ्याही हातात आहे. सोपं उदाहरण आहे. गुलाबाचं फुल तुमच्याही हातात आहे, माझ्याही हातात आहे. गुलाबाच्या फुलाचा सुगंध तुम्हाला जाणवायला लागला आणि गुलाबाच्या फुलाचे काटे मला टोचायला लागले. काटे टोचायला लागल्यामुळे मी म्हणायला लागलो गुलाबाचं फुल काटेरी.